आणि आता दिवसभरातल्या राजकीय टॉप 9 आपण बातम्या बघूया। अब की बार भाजप तडीपार करणारच। आतापर्यंत जेवढे खोटारडे पक्ष जन्माला आले ते नव्हते। भाजपने केवळ काँग्रेसच्या काळातील योजनांचंच नामांतरण केलंय। उद्धव ठाकरेंचा भाजप नेत्यांवर हा हल्लाबोल। 2024ची निवडणूक भाजपच्या विजयासाठी नव्हे तर भारताच्या विजयासाठी आहे। नागपुरातील कार्यक्रमात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं वक्तव्य। सेलिब्रिटी उमेदवार देणं आमचीच चूक होती असं म्हणत अजित पवारांनी अमोल कोल्हेंवर हल्लाबोल केला। वर्ष झाली आणि नंतर ते मला म्हणायला लागले की दादा मला राजीनामा द्यायचा। म्हणलं राव, जनतेने 5 वर्ष निवडून दिलं, 2 वर्षातच राजीनामा द्यायचा? लोक जोड्याने मारतील राव आपल्याला, असं करू नका। तर चूक असेल तर 10-10 वेळा पक्षात येण्याचा निरोप का पाठवता? लपून छपून भेट घेऊन मला पक्षात का बोलावता? अमोल कोल्हेंचा अजित पवारांना सवाल। उमेदवार देऊन आम्ही चूक केली की जर असा उमेदवार देणं ही चूक असेल तर मग 10-10 वेळा आपण माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला तुमच्या पक्षात या हे निरोप पाठवण्याचं नेमकं कारण काय? खासदार सुप्रिया सुळे आज पुणे दौऱ्यावर भारतीय विद्यापीठातील कार्यक्रमाला उपस्थित राहणार, तर सुनेत्रा पवार ही वेल्ह्यातील महिला मेळाव्याला हजेरी लावतील। नाशिकमध्ये यावर्षी मनसेचा वर्धापन दिन होणार। राज ठाकरे गुरुवारपासून नाशिक दौऱ्यावर। काळाराम दर्शनानंतर राज ठाकरे पदाधिकाऱ्यांना करणार मार्गदर्शन। भावनागवळी समर्थकांची यवतमाळच्या दारव्हामध्ये संजय राठोड यांच्या मतदारसंघात पोस्टरबाजी। पराभवाची भीती नाही, कारण आमचा जन्मच संघर्षाच्या मातीत झालाय, पोस्टरवर आशय। नंदुरबार लोकसभा पुन्हा काँग्रेसचं जिंकणार आहे। आमदार केसी पाडवींचा विश्वास। उमेदवारी घेण्यासाठी पाडवींना नकार, पण पक्षानं ठरवलेल्या उमेदवारासाठी प्रचार करणार। पाडवींची प्रतिक्रिया। उमेदवारी यावेळेला नाही, उमेदवार काँग्रेसचा राहील। केसी पाडवी उमेदवारापेक्षा जास्त मेहनत करेल आणि काँग्रेसच्या बाजूने इथली सीट निघेल याची पूर्ण तयारी झाली। बच्चू कडूंना अमरावती जिल्हा सहकारी बँकेत अभय देण्यासाठी सरकारनं अविश्वास ठराव कायदा बदललेला आहे। शरद पवार गटाचे आमदार बाळासाहेब पाटलांचा आरोप। मला कायद्याची तरतूद करून द्या, मला 2 वर्ष मला इथं अभय द्या, तर मी तुमच्या